आपल्याला सगळ्यांनाच माहितीये 1 जुलै म्हणजे डॉक्टर्स डे. आणि डॉक्टर म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात एक स्पेशल पप्पा असतो. आपण लहानपणापासून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डॉक्टरांना वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी कायमच कन्सल्ट करत असतो. आणि स्पेशली गेल्या 3 वर्षात म्हणजे पॅन्डेमिक मध्ये खऱ्या अर्थी ह्या प्रोफेशनचं आपल्या आयुष्यातलं अनन्यसाधारण महत्व आपल्याला समजलं. डॉक्टर म्हणजे मला तर देवदूत वाटतो. आणि अशाच एका स्पेशल डॉक्टरशी आज आपण गप्पा मारणार आहोत. हू इज अ डॉक्टर बट ट्रीट्स पेशंट लाईक अ मॅजिशियन. सो वेलकम डॉक्टर सुप्रिया. Thank you डॉक्टर so much. Thank you, Shraddha. Dr. Supriya Andarkar Joshi is a very famous physiotherapist practicing in Pune city since more than past 15 years. She's having one clinic at Kothur, one at Baudhan and one at Eranwade. So she has treated more than almost 10,000 cases so far in past 15 plus years. And we are really very happy that we are welcoming her from behalf of New Point Solutions team to discuss with her about her journey as a physiotherapist. फिजिओथेरपी म्हटलं की खूप लोकांच्या मनात असं येतं की ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर जे करायला सांगतात ते. सो वुड यू प्लीज क्लॅरिफाय की फिजिओथेरपी इज नॉट जस्ट एक्सरसाइज और नॉट जस्ट समथिंग टू डू पोस्ट सर्जरी. So Yes, what exactly physiotherapy is? That's absolutely right, Shraddha. So physiotherapy जे आहेत म्हणजे there's a lot of debate that physiotherapy आपल्याला काही झाली असताना घ्यायची आहे का न झालेली असताना घ्यायची आहे का फिजिओथेरपी हे फॅड आहे. ठीक आहे, अगदी ह्या लेवल पर्यंत पण गैरसमज आहेत. सो जस्ट टू सिम्प्लिफाय द टर्म, सी फिजिओथेरपी म्हणजे इट्स अ फिजिकल थेरपी. ओके, so what I mean to say is it's a drugless treatment. Okay, now if it's drugless, then how we are treating the patients? ठीक है. Now what we do is we call ourselves a रिहॅबिलिटेशन स्पेशलिस्ट. ओके, रिहॅबिलिटेशन पुनर्वसन. ठीक आहे, म्हणजे काय की जर आता आपण म्हटलं की इंजुरी एखादी झाली, ठीक आहे, या बाबतीमध्ये आपण समजा अशी केस आपण एक्झाम्पल घेऊयात. एखादी इंजुरी झाली, ठीक आहे, इंजुरी झाल्यावर समजा गुडघ्याला इंजुरी आहे, ठीक आहे, तो मनुष्य समजा 30 वर्षाचा आहे आणि त्याची रिक्वायरमेंट आहे की त्यांनी चालत ऑफिसला जावं, जिने चढावेत, ट्रेकिंगला जावं, वीकेंडला सुट्टीला जावं, है ना. सो असे जर का त्याचे गोल्स असतील तर त्याला जी काही रिहॅबिलिटेट करून जे काही त्याचं प्रिव्हियस इंजुरीच्या आधीचं लाईफ आहे त्या ऍक्टिव्हिटी लेव्हल पर्यंत पोहोचवण्याचं काम फिजिओथेरपिस्टचं असतं. आता हे जे आहे हे निरनिराळ्या एज ग्रुपमध्ये निरनिराळं असू शकतं. म्हणजे काय की एखाद्या जर का आजी आहेत तर त्या म्हणल्या की नाही बाबा मला घरच्या घरात फिरता आलं, ठीक आहे, खाली बसता आलं तर माझ्यासाठी हेच रिहॅबिलिटेशन किंवा फिटनेस आहे, उत्तम. सो त्या व्यक्तीला आम्ही तेवढ्याच लेव्हल ऑफ फिटनेस किंवा तेवढ्याच लेव्हल ऑफ रिहॅबिलिटेशन लेव्हल पर्यंत घेऊन जातो ज्याची ती डिझायर्ड लेव्हल आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जसं हे मी इंजुरी झाल्यावरचं म्हणतेय, ठीक आहे, की आता ह्याला ट्रीटमेंट्स कशा करतात फिजिओथेरपीमध्ये, तर वी बेसिकली बिलीव्ह इन ऍक्टिव्ह हिलिंग. ठीक आहे, ऍक्टिव्ह हिलिंग म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये आता बघा थोडंसं काहीतरी खरचटलं, आपल्याला लागलं, प्रत्येक वेळेला काही आपल्याला डॉक्टरकडे जायची किंवा औषधं लावायची गरज नसते, बरोबर. आपण काय म्हणतो 2-3 दिवसात होईल कमी. ठीक आहे, ते होईल कमी कसं होतंय, कारण की बॉडी हॅज हिलिंग पॉवर्स. एव्हरी सेल इन द बॉडी, आपल्या सगळ्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत, ठीक आहे, तुम्ही त्यांचा बेसिक एक म्हणतो ना आपण कोर इन्स्टिंक्ट जो असतो ना तो हिलिंगचा असतो. ठीक आहे, त्यांना हील व्हायचं असतं. पण आपण काय करतो, आपण त्यांना ते एन्व्हायरमेंट देत नाही किंवा आपण त्याच्यावर रिपीटेड ट्रॉमा आणतो किंवा रिपीटेड स्ट्रेस आणतो आणि त्याच्यामुळे हिलिंग प्रोसेसेस डिले होतात. सो जेव्हा मी म्हणते की मी ड्रगलेस ट्रीटमेंट करतेय, मी फिजिकल ट्रीटमेंट करतेय, मी आपल्या शरीरातली ह्या पेशी किंवा त्या पेशींची जी क्षमता आहे, त्यांची जी केपेबिलिटी आहे टू सेल्फ हील, टू ऍक्टिव्हली हील, आपण ती प्रमोट करतोय. ठीक आहे, फ्रॅक्चर झालं एखाद्याला अनफॉर्च्युनेटली आणि आपण म्हणतो की प्लास्टर घातलंय, ठीक आहे, प्लास्टर घातलंय, आत प्लास्टरचे हिलिंग कोण करतंय? शरीरच करतंय. शरीरच करतंय. कंपाऊंड आहे की ज्याच्याने तो पाय हलू शकणार नाही. एक्झॅक्टली. सो व्हॉट वी आर डुईंग इज म्हणजे प्लास्टर घालणं जसं एक्झाम्पल आहे, दिस इज क्रिएटिंग अ हिलिंग एन्व्हायरमेंट. ठीक आहे, सो तसं ऍज अ फिजिओथेरपिस्ट आम्ही इलेक्ट्रोथेरपी देतो इनिशियल फेजमध्ये आणि व्हॉट वी डू इज शरीरामध्ये अनेक मेकॅनिकल फोर्सेस काम करत असतात. ठीक आहे, आपण अँटी ग्रॅव्हिटी सगळ्या मुवमेंट्स, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध मुवमेंट्स करत असतो. या मुवमेंट्सला
अनेक फोर्सेस जे आहेत ते सांध्यामध्ये मसल्समध्ये जनरेट होतात. त्याच्यामध्ये इम्बॅलन्सेस व्हायला लागतात जेव्हा कुठली इंजुरी जी हळूहळू झाली आहे, ज्याला हळूहळू झाली आहे त्याला मायक्रो टेअर्स किंवा मायक्रो ट्रॉमाज म्हणतात. रोजच्या रिकरंट इंजुरीज किंवा एखाद्या वेळेला काही ऍक्सिडेंटल किंवा अचानक आलेला स्ट्रेन, त्याच्यात ह्या बायोमेकॅनिकल चेंजेस होतात. हे फिजिओथेरपिस्ट बाय एक्सरसाइजेस ट्रीट करतात. हे जे आहेत या 2 कॅटेगरीज म्हणजे काय की इलेक्ट्रोथेरपी पेन रिलिव्हिंग ट्रीटमेंट म्हणजे हे सिम्प्टोमॅटिक झालं आणि ओके. तुमची एक्सरसाइज थेरपी जी आहे ती सपोर्टिव्ह किंवा करेक्टिव्ह ट्रीटमेंट झाली. म्हणजे तुम्ही फक्त त्या दुखण्यातून बाहेर येत नाही, पण तुम्ही परत तुमच्या पहिल्या ज्या काही प्री इंजुरी लाईफस्टाईलला जाता आणि जर तुमचे प्री इंजुरीचे गोल्स हे कमी आहेत आणि इंजुरी झाल्यावर तुम्ही म्हणताय की आधी मी ट्रेकिंग करत नव्हतो पण आता मला सुरू करायचंय, तर फिजिओथेरपी कॅन हेल्प यू गेनिंग दॅट लेवल ऑल्सो. दिस पर्टिक्युलर टॉपिक इज इम्पॉर्टंट व्हेन वी आर टॉकिंग अबाउट प्रीहॅब म्हणजे काय पुनर्वसन, परत जाणं. आणि असाच दुसरा पार्ट असतो फिजिओथेरपीमध्ये ज्याला म्हणतात प्रीहॅबिलिटेशन म्हणजे काय की इंजुरी व्हायच्या आधी. आणि हे जे आहे दिस इज वन ऑफ द मोस्ट प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आणि दॅट इज व्हेरी मच नाउ पीपल आर प्रमोटिंग की तुम्हाला जर माहिती आहे तुमच्या कामाच्या पद्धतीने खेळाच्या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीच्या इंजुरीज किंवा स्ट्रेन्स येऊ शकतात. की फिजिओथेरपिस्ट कडे कधी जायचं हेच बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर बरोबर. नेमकं काय होत असताना फिजिओथेरपिस्ट कडे जावं किंवा आपण समजा बैठक काम जास्त करतोय किंवा उभं काम जास्त करतोय किंवा कष्टाचं काम जास्त करतोय, अशा Right. वेळेला फिजिओथेरपिस्ट काय मदत करू शकतो? बरोबर. सो खूप छान प्रश्न आहे श्रद्धा. मी तुला 3 शब्दांमध्ये उत्तर देते त्याचं, कारण की सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत तर त्या 3 शब्दांमध्ये आहेत. ठीक आहे. इट इज बेसिकली स्टिफनेस, लॅक ऑफ मोबिलिटी आणि पेन. ओके. मला आता त्याला एक्सप्लेन करायचं झालं, लॅक ऑफ मोबिलिटी म्हणजे काय की प्रत्येक वेळेला सांध्यामध्ये दुखायला लागल्यावरच फिजिओथेरपिस्ट कडे पोचा असं नाहीये. ठीक आहे. आपलं शरीर आपल्याला छोटे छोटे इंडिकेशन्स देत असतं. ठीक आहे. ते जेव्हा म्हणजे आम्ही म्हणतो की वेन इफ यू कुड लिसन युअर बॉडीज विस्पर्स यू डोंट हॅव टू रिअली ट्रीट वेन इट स्क्रीम्स, राईट? अगदी अगदी कारण खरं. तर हे जे आहेत लॅक ऑफ मोबिलिटी म्हणजे काय, छोटे छोटे इंडिकेशन्स काय, आता ना पूर्वी मी खाली बसायचे, आता खाली बसून उठताना हाताचा सपोर्ट घ्यायला लागतोय. पूर्वी मी पटकन जिने चढून जायचो, आता मला जिने चढायला नको वाटतंय. ठीक आहे. पूर्वी हाताची घडी मागे घालता यायची, आता घालता येत नाहीये. ठीक आहे. पूर्वी कुठलीही उशी चालायची, कुठेही झोपायचो, आता माझी उशी असल्याशिवाय मला झोप लागत नाही. ठीक आहे. सो हे जे आहेत दीज आर इंडिकेशन्स विच बॉडी इज गिव्हिंग की आपली जी शरीराची फ्लेक्झिबिलिटी आहे किंवा त्याची अडॅप्टेबिलिटी आहे ती कमी होतीये. ठीक म्हणजे आहे. निसर्गाने बनवून दिलेलं इंजिनिअरिंग कुठेतरी बिघडलं आहे आणि इट्स हळूहळू टाइम टू गो फॉर मेंटेनन्स. एक्झॅक्टली देअर यू आर. कारण की हा जो हे मायक्रो ट्रॉमाज आहेत हे तुम्हाला अचानक तुम्हाला त्रास देणार नाहीत. ठीक आहे. पण ह्या ज्या लॅक ऑफ मोबिलिटीच्या खूप छोट्या छोट्या असतात. असं लोक म्हणायचे की म्हणतात की मी पूर्वी पद्मासनात मस्त बसायचो, आता घालताच येत नाहीये, आता मांडीच घालता येत नाहीये. गेटिंग इट? सो दीज आर ऑल व्हेरी सटल इंडिकेशन्स, कारण त्यांनी आपल्या अर्बन लाईफस्टाईलमध्ये काही फरक पडत नाही आणि त्याच्यामुळे लक्षातच येत नाही की हे प्रॉब्लेम्स बिल्टअप होत आहेत. Especially for the people who are working in the brain related activity, not physical activity, राईट. त्यांनी काय केलं पाहिजे टू डू दिस प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, करेक्ट. गोष्टी जास्त डिटोरिएट होऊ न देण्यासाठी? करेक्ट. सो सगळ्यात सिम्पल गोष्ट लक्षात घ्या, आपण ना मोबिलिटी किंवा मुवमेंट जेव्हा रिस्ट्रिक्ट होते वी कॉल दॅट अ एजिंग. ठीक आहे. पूर्वी करता येत होतं, आता येत नाहीये. ही मुवमेंट जमत होती, आता रिस्ट्रिक्टेड आहे. सो बेसिकली आपल्या सगळ्यांच्या आपण ज्या मुवमेंटच्या क्षमता किंवा फिजिकल एबिलिटीज ज्या लूज करतोय बिकॉज ऑफ लॉंग आवर्स ऑफ सिटिंग, वी हॅव इफ यू कन्सिडर दॅट प्लेन सिम्पल इट इज एजिंग. ठीक आहे. Yes. नाव युजली पीपल आस्क अस की देन कॅन दॅट बी रिव्हर्स्ड? ओके. की जर माझं एजिंग होतंय, माझं ब्रेनी वर्क आहे आणि मला फिजिकल ऍक्टिव्हिटीज नाही करता येते, ठीक आहे, तर माझं ते जे स्टिफनेस आहे, मोबिलिटी इश्यूज आहेत, एजिंग आहे, रिव्हर्स करता येईल का? द आन्सर इज येस, बिकॉज इट इज ऑल फंक्शनल. ठीक आहे. Okay. आज तुम्ही बसत नाही आहात खाली म्हणून बसता येत नाहीये. ठीक आहे. डज दॅट मीन की उद्यापासून मांडी घालून बसा? द आन्सर इज नो. यू हॅव टू जस्ट हॅव just take guidance from physiotherapist.
टेक अ फ्यू स्टेप्स टू इम्प्रूव्ह ऑन टू स्ट्रेंथ आणि मोबिलिटी, आणि यू विल बी एबल टू डू दॅट. ठीक आहे. जसं तू आता मगाशी म्हणली खाली बसायचो पूर्वी जेवायला, सो खाली बसता येणं आणि त्या पोझिशन मध्ये बसून जेवणं हा तुमचा चॉईस आहे. ठीक आहे. बरोबर तुम्हाला जेवायचं आहे की नाही हा मुद्दा नाहीये. पण बरोबर मला खाली खाली बसताच बस येत नाहीये म्हणून मी बसत नाहीये, हे तुमचं लिमिटेशन आहे. ठीक बरोबर आहे. ते जे आहे हे कव्हर करणं गरजेचं आहे. सिडेंटरी लाईफस्टाईल मध्ये आपला ब्रेन जो आहे तो मॅक्सिमम एनर्जी कन्झ्युम करतो. ठीक आहे. राईट मध्ये एकदा मी आमच्या एका मित्रांशी बोलवते, ही इज अ नॅशनल लेवल चेस प्लेयर. ही टोल्ड मी दॅट जेव्हा चेसच्या मॅचेस दिवसभर होतात, पीपल लूज वेट. ठीक आहे. आता तू विचार कर की हे बुद्धिबळामध्ये आपण एका ठिकाणी बसलोय, वजन का कमी होतात? बिकॉज ब्रेन इज कन्झ्युमिंग मॅक्सिमम एनर्जी. राईट. आणि ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं अशासाठी आहे, जेव्हा आपण बैठं काम करतोय तेव्हाही आपण दमतोय. याचं कारण की सगळं काम बौद्धिक आहे, आणि ते बौद्धिक काम असल्यामुळे लोक 8-9 तास 10 तास काम करतात. ते म्हणतात मला व्यायाम करायला शक्ती नाही. ठीक आहे. दे आर फीलिंग टायर्ड सिटिंग ॲट वन प्लेस. राईट. सो इट इज इम्पॉर्टंट की त्यांना हे शिकवणं की तुम्ही कुठे कुठे तुमची एनर्जी सेव्ह करू शकाल, तुम्ही कुठे कुठे ब्रेक्स घेऊ शकाल, की सो दॅट युअर फिजिकल आणि मेंटल जो त्याच्यावरची स्ट्रेस आहे म्हणा किंवा फटीग आहे म्हणा, that you can start reducing. And that is where physiotherapy in preventive mode is so much popular now. अर्गोनॉमिक्स हा एक खूप सध्या ट्रेंडिंग विषय आहे विच इज व्हेरी मच Correct. रिलेटेड टू फिजिओथेरपी. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? येस. सो मी 2 मुद्दे ह्याच्यामध्ये सांगेन श्रद्धा. एक म्हणजे जसा तू म्हणलीस की काही वेळ काम करणं आणि काही वेळ ब्रेक घेणं हे म्हणजे अगदी जग जाहीर आहे, आणि इट इज अ प्रूव्हन वे. किती वेळ ब्रेक घ्यायचा आहे माहितीये? 30 मिनिटं झाली की 5 ते 7 सेकंद. ठीक आहे. इट इज ओनली दॅट मच ब्रेक, आणि पीपल आर नॉट टेकिंग दॅट ऑल्सो. इमॅजिन हा जर का ब्रेक घेतला, अगदी आपण शाळेमध्ये केले ना तसे छोटे छोटे व्यायाम, की मान वर खाली घेतली, हात वर खाली केले, झाडे हलवा, है ना, शाळेमध्ये आपण केलेत हे सगळे सूक्ष्म एक्सरसाइज, व्यायाम झाला आपण म्हणतो. हा हा सूक्ष्म व्यायाम है ना. सो ते व्यायाम जरी आपण बसल्या जागी केले, म्हणजे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणून उठायची गरज नाही, बट एव्हरी 30 मिनिट्स जस्ट टेक दॅट ब्रेक फॉर 5 to 7 seconds. आणि एव्हरी टिपिकली जसे 2 सायकल्स ह्याच्या होतील, सो साधारणतः तुमचा 1 ते 1.5 तास झाला की टेक 4 to 5 minutes ऑफ ब्रेक. म्हणजे तेव्हा तुम्ही वॉक करायचंय, सिगरेट आणि कॉफी नाही ब्रेक. ठीक आहे. जो फार ब्रेक महत्वाचा मुद्दा हा सांगितला तुम्ही. जो ब्रेक आहे त्याच्यामध्ये यू हॅव टू टेक अ वॉक, हॅव वॉटर, आणि डू ओव्हरऑल स्ट्रेचेस. सी कधी कधी जेव्हा तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये किंवा ऑर्गनायझेशन मध्ये काम करता, तेव्हा तुम्ही कामाच्या ठिकाणी व्यायाम नाही करू शकत असं एकदम उभं राहून. तर त्यावेळेला जर एखाद्याला खूप स्टिफनेसचे इश्यू असतील, तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही जेव्हा वॉशरूम मध्ये जाताय ना, तेव्हा यू कॅन डू दी एक्सरसाइजेस. So you can still maintain the decorum. You're not doing anything odd, which looks odd, but otherwise it's necessary for the body. असे एक्सरसाइजेस तुम्ही जरूर करू शकता. सेकंड मुद्दा जो तू म्हणलीस विच इज अर्गोनॉमिक्स. ठीक आहे. सो अर्गोनॉमिक्स सिम्पली काय माहितीये? इट इज म्हणजे अगदी कॉमन मॅन्स टर्म मध्ये आम्ही म्हणतो हा कॉमन सेन्स आहे. ठीक आहे. कुठलंही तुम्हाला काम करायला either you need to get adjusted to work or the work needs to get adjusted to you. ठीक आहे. अगदी म्हणजे बरोबर. आता जसं आपण झूम वरती मीटिंग करतोय, तर तुझा जो लॅपटॉप आहे तो तुझं वर्क झालं. आता त्या Yes. लॅपटॉपच्या पोझिशनला अनुसरून तू बसू शकतेस, किंवा तुझ्या पोझिशनला अनुसरून लॅपटॉप ठेवू शकतेस. Either of the one has to get adopted. बरोबर आहे. जर तू चुकीच्या पोझिशन मध्ये खूप वेळ बसलीस, ठीक आहे, यू आर अ ह्युमन बिंग विथ लाईफ सेल्स, यू विल हॅव मोर डॅमेजेस अँड वेअर अँड टेअर्स. लॅपटॉप पोझिशन हॅज नो इम्पॅक्ट. ठीक आहे. तर वाय नॉट चेंज इट? मी माझ्या पेशंटना सांगते की उद्या गेलात म्हणजे आता हे असे सेशन्स झाल्यावर पहिलं जाऊन काय करा, तर बघा लॅपटॉप वरती तुमच्या धूळ किती आहे चेक करा. नो वन क्लीन्स द स्क्रीन. ठीक आहे. आणि दे डोंट अंडरस्टँड दॅट हाऊ मच इम्पॅक्ट दॅट हॅज ऑन सो मच लाईक हेड आणि आय मसल्स. वर्क फ्रॉम होम किंवा Yes. कधीतरी ऑफिसला जाणं या हायब्रिड लाईफस्टाईलच्या लोकांसाठी Right. हे किती महत्वाचं आहे आणि याच्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल? Right. So see, very nice question, because particularly if you consider work from home, तर आपले पोस्चर्स खरंच सगळ्यांचे हॉरिबल असतात. ठीक आहे. म्हणजे पीपल आर लाईंग डाऊन ऑन सोफा,
पालथं झोपून आपण लॅपटॉप वापरतोय, कधी कधी आपण झोपल्यान पोटावर ठेवून लॅपटॉप वापरतायत. वी गेट ऑल दीज पेशंट्स आणि त्या ह्याच्यामध्ये स्ट्रेन्स येतात. नाव द आयडिया इज की विथ राईट पोस्चर इट डझंट मीन दॅट यू हॅव टू कीप सिटिंग इन अ व्हेरी आयडियल पोस्चर ऑल द टाइम. ठीक आहे, बरोबर, माझं प्रॅक्टिकली ते मी शक्य नाही होत ते बऱ्याचदा. शक्य नाहीये. ठीक आहे, म्हणजे मी अजिबात असं प्रमोट करत नाही की 90 डिग्रीज बॅक ठेवा, पाय असे ठेवा. हे शक्य नाहीये. तुम्ही 8 तास 9 तास घरून काम करताय तेव्हा ते इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल. मग असं झालं तर बॅक मसल्स किंवा लोअर बॅक मसल्स वरती स्ट्रेन येणं ऑब्व्हियस आहे, कारण आपण कुठल्याही पोझिशन मध्ये बसलो तर. सो देर आर सम फ्यू पॉइंट्स विच इफ वी कॅन इनकॉर्पोरेट इन रुटीन, तर आपल्या ओव्हरऑल स्ट्रेस लेवल्स कमी राहतील. आता सगळ्यात पहिलं मी काय सांगते की एकतर तुम्ही जरी घरून काम करत असाल तरी हॅव वन ऑफिस डेस्क किंवा काही नाही तर डायनिंग टेबल, की ज्या ह्याच्यामध्ये यू हॅव अ सेटअप ऑफ चेअर अँड अ टेबल. बरोबर. ठीक आहे, नाउ what that is going to do is ki if you can spend at least 40% of your day's time in that particular position, so you can actually reduce onto a lot of stresses on the joint. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जर व्हेरिएशन्स करायचे झाले तर युअर टिपिकली इफ युअर वर्किंग फ्रॉम होम, आय एम कन्सिडरिंग दॅट युअर युझिंग अ लॅपटॉप, तर या केसमध्ये आय स्ट्रॉंगली रेकमेंड टेकिंग अ एक्सटर्नल कीबोर्ड. ठीक आहे, जो कीबोर्ड तुमच्या साधारणतः एल्बो हाईटला हवा. आता आपल्याकडे जर ऑफिसची खुर्ची असेल ज्याची हाईट वर खाली करता येते तर गोष्ट निराळी. जर आपण डायनिंग टेबल वरती काम करत असू तर डायनिंग टेबलच्या खुर्चीची हाईट वर खाली करता येत नाही, तेव्हा तुम्ही त्या खुर्चीवरती आपल्या उंचीच्या हिशोबाने उशी ठेवू शकता. हे झाल्यावरती तुम्हाला स्क्रीन जो आहे, ठीक आहे, बरेच वेळा काय होतं लोक एकदम अशी स्ट्रेट उभी स्क्रीन ठेवतात. ठीक आहे, आपण बघा न्यूजपेपर वाचतो का एवढा सरळच्या सरळ नाही की नाही, थोडा Tilted टिल्ट angle असतो. मध्ये आपण बऱ्याच तो असतात. टिल्ट पाहिजे त्याला. ठीक आहे, नाही तर आपल्याला ते डोळ्याच्या स्नायूंवर आणि मानेच्या स्नायूंवरती भयंकर ताण येतो त्याचा. त्यामुळे टिल्ट पाहिजे त्याला. आणि खूप लॅपटॉपच्या किंवा स्क्रीनच्या जवळ बसू नका. एक साधारणतः 50-100 सेंटीमीटर अंतर ठेवा. आणि तुझे म्हणलीस की उजेडाचं, कारण की ते खूप महत्वाचं आहे, स्पेशली जेव्हा वर्क फ्रॉम होम करताय. तुम्ही जेव्हा काम सुरू कराल तुमचा लॅपटॉपची स्क्रीन बंद ठेवा आणि त्याच्यामध्ये बघा कुठला लाईट सोर्स येतोय का, म्हणजे कशाचं प्रतिबिंब येते का. जर वरच्या दिव्याचं येतंय किंवा मागून सनलाईट येतोय तर खिडकीच्या अपोजिट आपण बसतोय किंवा अपोजिट, ट्यूबच्या पुढ्यात बसतोय. एक्झॅक्टली, म्हणजे तुमच्या स्क्रीन मध्ये जर का तो लाईट दिसत असेल तो रिफ्लेक्ट होऊन तुम्हाला अफेक्ट करतोय. इनडायरेक्ट लाइटिंग जर तुम्ही घरात करू शकलात, म्हणजे तुम्ही जिथे बसताय त्याच्या डोक्यावरती लाइटिंग पाहिजे तुमच्या, सो दॅट यु नो द लाईट इज कमिंग ऑन यू. ठीक आहे, बट इट इज नॉट लाईक बिहाइंड युअर स्क्रीन ऑर नॉट बिहाइंड यू. हा एक फार महत्वाचा मुद्दा त्यातला आहे. आणि अदरवाईज जेव्हा तुम्ही हे टेबल खुर्चीचं सेटअप वापरत नाही आहात आणि समजा तुम्ही बेडवरती बसताय, मागे उशी ठेवून बसू शकता. जर कधी कधी खाली लोक भिंतीला टेकून वगैरे बसतात, सो त्यावेळेला मेक शुअर की परत बॅकला व्यवस्थित सपोर्ट आहे आणि त्यावेळेला बटक्सच्या खाली आपल्या कमरेच्या खाली आपण थोडी फर्म उशी घेतली तर आपल्या पाठीचा अँगल छान राहील. पूर्वी बघ पाटावरती जेवायला बसायचे, अगदी बरोबर. पाटावरती जेवायला बसलं तर पाहिलं असेल तर पोक काढून बसता येत नाही. बरोबर, ठीक आपल्याला आहे, एका स्ट्रेट पोस्चर मध्ये बसलं तरच व्यवस्थित जेवता येतं. तसं बस हे करतायत आणि त्यामुळे तेच त्याला थोडा इन्क्लाइन असतो पाटाला. आणि दॅट इज बघ एवढ्या पहिल्यापासून आपल्याकडे अर्गोनॉमिक्स वी आर ऑलरेडी फॉलोइंग आणि आता आपण ते यूज नाही करत आहोत. पण तो जो टिल्ट आहे ना, दॅट इज समथिंग विच वी आर रेकमेंडिंग इन मॉडर्न मेडिसिन ऑल्सो. की तुम्ही जेव्हा इव्हन खुर्चीवर बसताय, जर तुमच्या गुडघ्याची उंची ही तुमच्या हिप लेवल किंवा खुब्याच्या लेवलपेक्षा खाली असेल तर तुमच्या बॅकचा अँगल उत्तम राहतो. आपण घोड्यावर बसतो हॉर्स रायडिंग करायला, पोक काढून बसलेला कधी माणूस पाहिला का रायडिंग करताना? शक्य नाही ना. त्याला म्हणतात सॅडल सिटिंग, गुडघे हिप पेक्षा खालच्या लेवलला. दॅट इज द की. तसंच वर्क फ्रॉम होम साठी बसत असताना किंवा ऑफिसमध्येही बसत असताना पायाखाली सुद्धा काही अपेक्षित असतं का? पायाच्या खाली म्हणजे फूट रेस्ट तू विचारतेस. सो फूट रेस्ट जे आहे तर फूट रेस्ट ही तेव्हा घ्यावी जर एखाद्याची उंची कमी आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे पाय तरंगतायत. ठीक आहे, आता ही फूट रेस्टची उंची किती असावी हे पण महत्वाचा पॉइंट लक्षात घ्यायला. जर मी फूट रेस्टच उंच घेतलं, ठीक आहे, तर माझा जो ह्याच्या आधीचा पॉइंट होता की गुडघे हिप लेवल पेक्षा खाली पाहिजेत, ते होणार नाही. मी तुला सिम्पल एक्झाम्पल देते. आय थिंक यू कॅन सी माय हँड, है ना. जर आपण ह्याला बॅक म्हणून कन्सिडर केलं आणि दिस इज द
सीट पॅन. ओके, पूर्वी आम्ही सांगायचो की तुम्ही असं 90 अंशात बसा. ठीक आहे, बरोबर. नॉर्म्स आर चेंज, खूप स्टडीज झाले. आता असं लक्षात आलं की बाबा एखादा माणूस जर असा म्हणजे तिरप्या 120 डिग्री पोझिशन मध्ये बसला तर त्याच्या बॅकवर स्ट्रेन कमी राहील. ओके, नाउ दिस इज नॉट ऑलवेज पॉसिबल. म्हणजे आपण काम करताना तो उलट आपण अक्यूट करतो, पुढे बरोबर झुकतो. बरोबर बरोबर आहे, बऱ्याचदा स्क्रीनकडे असं पुढे वाकलेल्या जातो पोझिशन आणि मध्ये. त्यामुळे उलट डिस्क वरती किंवा बॅक मसल्स वर जास्ती लोड येतो. मग काय लक्षात आलं, याला ऑल्टरनेटिव्ह काय, तर तुम्ही बॅक स्ट्रेट ठेवा आणि हे तुमचे गुडघे आहेत, माझ्या घड्याळाचे ते गुडघे आहेत, हे जर का गुडघे तुमच्या हिप लेवल पेक्षा खाली गेले तर आता तुम्ही असा जो अँगल होता तो रिलेटिव्हली चेंज केला. गॉट इट. हे जर रिलेटिव्ह चेंज झाल्यावर तुमचे गुडघे लोअर लेवलला राहत असतील तेवढ्याच हाईटची तुम्हाला फुटरेस्ट हवी आहे. तर मला विचारायचं असं आहे की फिजिओथेरपिस्ट कुठल्या एज ग्रुप पासून किंवा कुठल्या एज ग्रुप साठी योग्य असते? ओके, सो फ्रँकली स्पीकिंग म्हणजे खूप सिम्पल एक्झाम्पल देते. आपल्या शरीरामध्ये आहेत 306 हाडं आणि ज्यांना ती हाडं आहेत त्या सगळ्यांना ती टिकवायची आहेत आपल्या अगदी म्हातारपणापर्यंत. त्यामुळे जॉईंट प्रॉब्लेम्स ज्यांना आहेत अशांनीच यायचं फिजिओथेरपीला असं नाही. अगदी लहान मुलापासून ते अगदी वयस्कर 90तल्या आजी आजोबांपर्यंत एनी एज ग्रुप कॅन बी केटर्ड बाय फिजिओथेरपी. सो ओके, थोडक्यात असं सो म्हणता येईल की ज्यांना आपल्या शरीराचा उपयोग इच्छित गोष्टी करण्यासाठी करायचा आहे ऍब्सोल्युटली त्या सगळ्यांनाच. आणि जसं मी मगाशी म्हणाली की डॉक्टर म्हणजे देवदूत, तर फिजिओथेरपिस्ट कॅन रिअली प्रोव्हाइड ज्ञानेश्वरांच्या उक्तीनुसार जो जे वांछिल तो ते लाभो, आणि त्या पद्धतीने यू कॅन ट्रीट द पेशंट. की वी आर नॉट एट ऑल क्लेमिंग की तुम्हाला स्ट्रक्चरल म्हणजे काय ते तुटलंय फुटलंय लिगामेंट कम्प्लीट टेअर झालेत तर तुम्ही वाटेल ते कराल. तिथे आम्ही दुसरा एक मार्ग अवलंबतो ज्याला म्हणतात ऍक्टिव्हिटी मॉडिफिकेशन. म्हणजे काय की बाबा मला ट्रेकिंगला जायचंय, ठीक आहे, आणि असा असा लिगामेंट प्रॉब्लेम आहे आणि हा रिकव्हरेबल नाहीये. डज दॅट मीन त्या माणसाने कधी ट्रेकिंगला नाही जायचं? नो. देन वी चूज ट्रेक्स फॉर हिम ऑर हर. वी गिव्ह trainings for the certain muscles. So काही वेळेला you can resume back the activities or sometimes we need to do modification आणि that needs consultation आणि that needs physiotherapy guidance. डॉक्टर, आय वुड लाईक टू थँक यू. आणि आजच्या आपल्या डॉक्टर्स डे निमित्त ज्या चर्चा चालू आहेत, मला खरंच असं वाटतं आपल्या शहरीकरणामुळे किंवा अर्बन लाईफस्टाईलमुळे जे आपल्या सगळ्यांचंच लाईफ हे निसर्गाच्या दूर गेलंय किंवा जे Right. नैसर्गिक आहे ते कृत्रिमतेकडे खूपसं गेलेलं आहे. सगळ्या डॉक्टर्सच्या साईडने मी सांगते की just come to us for preventive therapies. We really do not want to treat injuries which can be preventable. ठीक आहे, सो ह्या ज्या इंजुरीज आहेत ज्या आपण टाळू शकतो त्या होऊन देऊ नका आणि जस्ट रिअली लिसन टू द अर्ली साइन्स ऑफ द बॉडी स्ट्रगल.